परमेश्वरी तुझाच अंश राहू दे सदैव माझ्या अंतरी आई अंबे। नमस्कार मंडळी, जय श्रीराम, अस्सलाम वालेकुम, केम छो, मजामा। तर स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी पुन्हा आलेलो आहे एका गावाची आगळीवेगळी जपली जाणारी जत्रा तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी। तर मी सध्या आहे ते म्हणजे सातारा जिल्ह्यातील शिरवळ या गावामध्ये, जिकडे अंबाबाईची वर्षानुवर्ष ही जत्रा जपली जाते ती तुम्हाला दाखवण्यासाठी। तर जत्रेची सुरुवात कालपासून झाली आहे। काल पीर बाबा यांचं संदल होतं, ते जत्रेची सुरुवात होती। आज शिवजयंती आहे, ती आपण आज पाहणार आहोत। तर सांगायला गेलं म्हटलं तर संपूर्ण धर्मांना जपून ही अशी करणारी ही जत्रा तुम्हाला बघायला भेटली असती काल जर मी आलो असतो, पण संदल काल झालेला आहे। तर आज आपण इथून पुढे शिवजयंती बघणार आहोत। उद्या म्हणजे अक्षय तृतीयेला ताजी जत्रा केली जाते आणि परवा म्हणजेच त्यांची शिळी जत्रा अशी मानली जाते। संपूर्ण आपली या जत्रेचा व्लॉग तुम्हाला यामध्ये बघायला भेटेल, सगळी ती धम्माल। तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, सर्वात प्रथम सर्व शिरवळकरांचे माफी मागतो, कारण शिरवळची ही यात्रा अक्षय तृतीयेला होते आणि हा व्हिडिओ सादर करण्यासाठी खूपच वेळ झाला। काही कारणास्तव म्हणून या झालेल्या चुकीसाठी क्षमा असावी। शिरवळच्या अंबाबाईच्या यात्रेची सुरुवात झालीच होती आणि आपण शिवजयंती पाहण्यासाठी आलो होतो। डोळ्यांना दिसेल असा भव्य शिवजयंतीचे नियोजन शिरवळकरांनी मिळवून केले होते। गावातील लहान मुले मावळ्यांचा वेश करून व मुलींना सुंदर अशी नवारी साडी घालून घोड्यावर बसून मिरवणूक काढली गेली होती। ह्या मिरवणुकीमध्ये घोडे, हत्ती, महाराजांसाठी एक आकर्षक रथ असे खूप काही पाहण्यासारखे होते, ते तुम्ही बघा। हा आनंदमय क्षण मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहत होतो। या मिरवणुकीमध्ये अनेक प्रकारचे खेळ, वादक, जुन्या संस्कृतीची आठवण करून देणारे कार्यक्रम यांनी सहभाग घेतला होता। त्यात डफली, संबळ वाजवणारे, तुतारी वाजवणारे सुद्धा होते। यामुळेच कदाचित वातावरण आनंदमय झाले होते। मिरवणुकीमध्ये गावातील मुलांनी हुबेहूब दिसणाऱ्या अंबाबाईची काठी सुद्धा बनवून आणली होती, पण शिरवळच्या मानाच्या काठीचे म्हणजे शासनचे आगमन होणे बाकी होते बरं का। ही फक्त त्याची एक हुबेहूब प्रत होती। ज्याप्रमाणे मी सांगितले, मिरवणुकीत अनेक प्रकारची संस्कृती बघायला भेटत होती। ती म्हणजे ही जोगवा करणारे, संबळ, जागरण, गोंधळ करणारे लोक। शिवजयंतीची ही मिरवणूक खूप भव्य अशी होती। ही मिरवणूक संपूर्ण गावभर फिरवली जाते। गावकरी ते पाहण्यासाठी जमा सुद्धा होतात। इकडे गावातील लहान मुलांनी सुंदर प्रकारे पाऊंड हा खेळ सादर केला होता। अशा प्रकारे संपूर्ण अशी ही मिरवणूक पार पाडली गेली। फायनली आता आम्ही शिवजयंती बघून आलोय। तर शिवजयंतीचा जो कार्यक्रम होता तो झालेला आहे। तर मित्रांनो, कालच्या शिवजयंतीनंतर आज आहे आपल्या यात्रेचा मेन दिवस, ते म्हणजे अक्षय तृतीया। तर सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आजच्या दिवशी आपला नैवेद्य बनवला, गोडधोड असा नैवेद्य बनवला जातो। पोळ्या, गुळवणी आणि आमटीचा तो आपल्या ग्रामदेवताला, कुलदेवताला नैवेद्य दिला जातो। सकाळी हे सगळा कार्यक्रम झालेला आहे। तर आज अक्षय तृतीयेचा ज्याप्रमाणे आपली ही अंबाबाईची काठी तुळजापूरला रवाना होते, प्रस्थान सोहळा असतो तो आपण शूट केला होता, त्याचप्रमाणे आगमन सोहळा असतो आपल्या शिरवळमध्ये काठीचा। तर याआधी तुम्ही प्रस्थान सोहळ्याचे जे काही फुटेज होते ते सगळे बघा।
मित्रांनो, आत्ता जो तुम्ही पाहिला तो काठीचा प्रस्थान सोहळा होता आणि आता ह्याच्या पुढे तुम्हाला काठीचं आगमन झालेलं आहे शिरवळ गावामध्ये. तिथून पुढे जत्रेचा सगळा फुटेज तुम्हाला बघायला भेटेल. लोक त्याची आशीर्वाद घेण्यासाठी जी काही गर्दी संपूर्ण शिरवळ गाव जमा होतं त्या सगळ्या गोष्टी, छबिना, अजून काय असतं आणि पाळण्याची मजा, खेळ, हा खेळ इम्पॉर्टंट, या सगळ्या गोष्टी त्याच्या कंटिन्यूमध्ये मल्लखांब, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. तर मित्रांनो, काठीचं आगमन झालेलं तुम्ही बघू शकता. इकडे काठी लावण्यात आलेली आहे. आगमन सोहळा झालेला शिरवळ गावामध्ये. तर खेळसुद्धा सुरुवात झालेली आहे. आता आपण याच्या पुढे खेळ बघूया. तर आवाज येत असेल तुम्हाला. आगमन झालेलं आहे चौकामध्ये आणि खूप गर्दी झाली आहे पाया पडायसाठी. तर आता आम्ही इकडे पाळण्यामध्ये बसायला आलेलो आहोत. पाळण्याचा व्ह्यू बघा तुम्ही, संपूर्ण असा तिकडे पण आहे आणि बाहेरच्या साईडला पण पाळणे बघायला भेटतात. आपण संपूर्ण जमाला त्यामुळे तुम्हाला बघायला भेटेल. आता फर्स्ट ब्रेक डान्समध्ये बसलेलो आहे. त्यासोबत अनु पण बसलेली. अनु, त्या ब्रेक डान्समध्ये आम्ही बसलेलो आहे. सुरुवात झालेली आहे. मज्जा आणि धम्मालला आपल्या या ब्लॉगमध्ये. माझी मावशी इथं बसली आहे. लाईक में फ्लक्च्युएशन होतं. फर्स्ट ब्रेक डाऊन तिकडे एक जोड चालला आहे. आकाशी पाळणा असे खूप काही पाळणे आलेले ज्याचा आपण अनुभव आता घेणार आहे आणि मज्जा करणार आहोत. यावेळेस तर खूप बघा, इकडं हा आकाशी पाळणा, तिकडे ते एक नवीन आलं आहे. ह्या टायमाला जे आपल्याला अम्युजमेंट पार्कमध्ये बघायला भेटतं ना तेच आहे. जिकडे बघा तिकडे आपल्याला पाळण्यात भेटतं. आपण सगळ्या पाळण्यांची मजा घेणार आहोत. आणि आता आकाश पाळण्याची आली आहे वेळ. व्ह्यू बघा, पूर्ण सगळा व्ह्यू. काळूबाई देवाच्या आराधी बसलेल्या बघायला भेटतात आणि तिकडे छबिनाचा कार्यक्रम पण सुरुवात झाला तुम्हाला बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आजच्या या कार्यक्रमाची एक एक कार्यक्रम पुढे पुढे चालत चाललाय तर तुम्हाला बघायला भेटेलच.
मित्रांनो आता मी छबिना वगैरे बघितलं आणि आता कपडे चेंज केलेत. हा भाईसाहेब तर गुलालने माखला, आता मी पांढरं घातलं, ह्याच्यावरून कपड्यावरून गुलाल निघेल म्हणून. आता इकडून पुढे खेळबीळ बघायला भेटेल आणि काठी जी आहे ती तिकडून अंबाबाईच्या मंदिरापर्यंत जाते, म्हणजे जे इथलं ग्रामस्थांचं जे मंदिर आहे अंबाबाईचं तिकडे जाते. तर ते सगळं आता पुढे आपण बघूयात. जवळजवळ आता 3 वाजले आणि खेळ आणि जे काय प्रोग्राम होते सगळं झालेलं आहे. आता जी अंबाबाईची काठी ती ते ग्रामस्थांचे जे मंदिर आहे अंबाबाईचं तिकडे घेऊन जाणार. आपण ते सगळं बघूया आता. अखंड ज्योत देवते तुझ्या निरांजनातली, अपार भाव भक्तीने तुझीच मूर्त पूजिली. त्रिशूल खड्ग घेऊनी विनाशण्या असुर ये, बनून रौद्र कामिनी प्रकाशण्या दिवीर ये. प्रतीक नारी शक्तीचे वैष्णवी महेश्वरी, तुझाच अंश राहू दे सदैव माझ्या अंतरी. आई अंबे, आई अंबे बनावे बनावी दे जटाय बळे हो. आई अंबे बनावे बनावी दे जटाय बळे हो. तुझेच रूप घेऊ दे, तुझेच रूप घेऊ दे महाकाली शौर्य दे. तर मित्रांनो जवळजवळ आता वाजले 4 वाजून गेलेत आणि आता काठी अंबाबाईच्या मंदिरापर्यंत जाणार. आता दुसरा दिवस लागला आहे, म्हणजे शिळी जत्रा तुमची सुरुवात झाली आहे. तर आता शिळी जत्रेचं जे काय असेल ते आपण उद्या बघूया. कदाचित फक्त म्हणजे जेवण वगैरे असेल आणि आम्ही पूर्ण पाळण्यामध्ये जाऊ. तोच आम्ही सगळा आता गुलालाने माखलेला आहेच. बस पुढे आता उद्याचं बघूया. चला. तर मित्रांनो आज आहे आपला 3रा दिवस जत्रेचा. आज शिळी जत्रा म्हणून ओळखलं जातं. शिळी जत्रेचा मटण चिकन या सगळ्या गोष्टी असतात. पाहुणे येतात, जेवतात वगैरे आणि काळूबाईच्या मंदिरामध्ये आशीर्वाद घेतला जातो. अशा प्रकारे संपूर्ण अजून कुस्त्या वगैरे असतात, अजून तमाशा वगैरे असतो. त्याला काय मी गेलो नाही आहे, पण पाहुणे वगैरे येतात, जेवण वगैरे करतात, या सगळ्या गोष्टी असतात इकडे. आणि त्याच्यानंतर आता आपण पुन्हा पाळण्यामध्ये जाऊ. हा संपूर्ण शिरवळ गावची ही यात्रा होती जी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये बघायला भेटली. तर एक गोष्ट म्हणजे आपण अशाच वेगवेगळ्या गावांची जत्रा फिरत असतो. तर एक गुगल फॉर्म देतो डिस्क्रिप्शनमध्ये. तुमच्या अशाच आगळ्या गावच्या जत्रांची माहिती मला त्या लिंकवरती क्लिक करून द्या, जेणेकरून मी तुमच्या गावामध्ये येऊन संपूर्ण असा शूट करून महाराष्ट्राला हे वाटेल असं आपण व्हिडिओ बनवून सगळ्यांना दाखवू. तर चला. तर मित्रांनो पाळण्यावरमध्ये जाऊन आलो आहे आणि आता मंदिराचं दर्शन घेऊया आणि आपण आलो उद्या मुंबईला निघायचं म्हणून. बघा हे मंदिर आहे, पूर्णपणे काठी अशी लावलेली इकडे बघा समोरच.